तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसतो आणि तिला म्हणतो की देवी अंबाबाई आणि आईसाहेबांच्या साक्षीने आम्ही तुम्हाला सांगतोय की याच जन्मात काय तर पुढच्या 7 जन्मात आम्ही तुमची साथ सोडणार नाही. आमचं तुमच्यावर कालही प्रेम होतं, आजही प्रेम आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील मास्तरीनबाई. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे चंचीने ड्रेस बदललेला असतो आणि ती दुर्गीला म्हणत असते की आता मला बरं वाटते, नाही तर मागाशी खूप वास येत होता. तर दुर्गी रागातच तिला विचारते की तुझी ती अवस्था नेमकी झाली कशामुळे. आणि मग चंची तिला सांगू लागते की ती अक्षरा नटून थटून अधिपतींना भेटायला गेली होती, म्हणून मी तिच्या मागावर होते. खरं तर माझी जी अवस्था झाली ती मला तिची करायची होती, पण चुकून. पण ती पुढे काही बोलणार इतक्यात दुर्गी म्हणते की तू पुन्हा एकदा तोंडावर पडली आणि तुझीच तशी अवस्था झाली ना. आणि मग ती चंचीवर खूपच चिडते. ती म्हणते की तुला हे नको ते काम करायला कोणी सांगितलं होतं. त्यावर चंची म्हणते की तुझ्यासारखी आई असल्यावर दुसरं काय होणार, आणि मी हे काम केलं म्हणूनच आपल्याला काडी लावता आली ना. तर मी त्या अक्षराच्या मागोमाग गेले नसते तर ती त्या सरगमला काय काय बोलली ते मला कळलं नसतं, आणि मग आपल्याला हे सगळं मावशीला सांगतासुद्धा आलं नसतं आणि काडी देखील लावता आली नसती. त्यावर दुर्गी म्हणते की हे काम तेवढं तू बरं केलं, आता आपण आपले हात शेकून घेऊ. आणि त्यावर चंची हसतच हो म्हणते. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती तळ्याच्या काठीच बसलेले असतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, शेवटी तुम्ही आमच्या प्रेमात पडलातच ना. तर अक्षरा म्हणते पण अधिपती तुम्हाला कसं कळलं की मी तुमच्या प्रेमात पडली येते. आणि त्यावर अधिपती तिला सांगू लागतो की जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला हिंट देण्याचा प्रयत्न करत होता ना, तेव्हा तेव्हा आम्हाला ते कळत होतं. तुम्हाला आठवतं आहे का, आपण तो ऊसाचा रस प्यायला गेलो होतो आणि तिथे त्या आजी आजोबांना बघून तुम्ही काय काय म्हणाला होता, तेव्हाच आम्हाला तुमच्या मनातलं कळलं. आणि मग त्यानंतरसुद्धा जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला हिंट देण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या मनातला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा आम्हाला सगळं कळत होतं. तर अक्षरा हसतच विचारते मग तेव्हाच तुम्ही काही बोलला का नाही. तर अधिपती म्हणतो कारण आम्ही तुम्ही बोलण्याची वाट बघत होता. आणि तो हसतच अक्षराला विचारतो की खरं खरं सांगा मास्तरीनबाई, जेवढं तुम्ही आम्हाला छळलं तेवढंच आम्ही देखील तुम्हाला छळलं ना. आणि त्यावर अक्षरा म्हणते की खरं आहे अधिपती, हे तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा जेव्हा मी तुमच्या समोर यायचे तेव्हा तेव्हा माझ्या घशालाच कोरड पडायची, मला शब्द सुचत नसायचे. तर अधिपती म्हणत असतो आणि तुम्ही कधी बोलताय याचा विचार करून आमच्या घशाला कोरड पडायची, पण आज शेवटी तुम्ही हिंमत केली आणि तुमच्या मनातल्या भावना आम्हाला सांगितल्याच. त्यावर अक्षरा म्हणते पण अधिपती, मला तुम्हाला देवीच्या मंदिरात घेऊन जायचं होतं आणि तिथेच हे सगळं काही बोलायचं होतं, पण भावनेच्या भरात मी सगळं इथेच बोलले. तर अधिपती म्हणतो की काही हरकत नाही, देव तर सगळीकडेच असतो. आणि मग तो अक्षराला सांगतो की आता आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊ. आणि मग तो अक्षराला उचलून घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे चारोहास सर त्या दोघांची वाट बघत असतात. बराच वेळ झाला तरीही अधिपती आणि अक्षरा घरी का आले नाही त्याचा विचार करून ते देखील काळजीत पडतात. तर इकडे अधिपती आणि अक्षरा मंदिरात जातात तर तिथे खूप सजावट केलेली असते. अधिपती विचारत असतो की आज कोणता वारा आहे. तर अक्षरा सांगते की आज इथे महाआरती असते, मोठा उत्सव असतो आणि म्हणूनच मला तुम्हाला इथे सगळं काही सांगायचं होतं. त्यावर अधिपती विचारतो एवढ्या गर्दीत. तर अक्षरा म्हणते हो ना, कारण एकट्यात बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती म्हणून म्हटलं गर्दीत तरी बोलता येतंय का हे बघावं. आणि ते ऐकून अधिपती हसू लागतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण दर्शनासाठी जातात. तेथील गुरुजी त्या दोघांना बघून खूप खुश होतात आणि त्यांना महाप्रसादाला थांबायला सांगतात. त्यावर अधिपती म्हणतो की एवढा योग जुळून आला आहे म्हटल्यावर आम्ही थांबणारच ना. त्यानंतर अण्णा म्हणून एक व्यक्ती त्या ठिकाणी येतात. त्यांना देखील अधिपतीला बघून खूप आनंद होतो. ते अधिपतीचा कुंडी देऊन सत्कार करतात. त्यामुळे अधिपती आणि अक्षरा खुश होतात आणि मग त्यानंतर ते दोघेजण देवीच्या दर्शनाला जातात. तर इकडे चारोहास सर आणि आजींचं बोलणं सुरू असतं. चारोहास सर आजींना विचारत असतात की मागाशी नेमकं खाली काय सुरू होतं, तुमची मुलगी एवढी का चिडली होती. आणि मग आजी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की सुनबाई अधिपतीला घेऊन बाहेर गेली आहे ना, म्हणून भुवी चिडली होती. आणि ते ऐकून चारोहास सर म्हणतात की तिला कितीही वेळा सांगितलं तरी काही कळत नाही. आता ते दोघे नवरा बायको आहेत म्हटल्यावर त्यांना त्यांचा वेळ द्यायलाच हवा ना. पण कसं आहे, तुमच्या मुलीला हे कोण सांगणार, तुम्ही तर काही बोलू शकत नाही कारण ती तुमची लाडकी लेक आहे आणि तुमचं ती ऐकणारही नाही. आणि मी बोलायला गेलो
तर आमच्यात वाद होतील, त्यामुळे आता मांजराच्या गळ्यात कोणी घंटा बांधायची हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा देवीची पूजा करतात, ओटी भरतात आणि मग त्यानंतर ते दोघे देवीला प्रार्थना करतात की आमचा संसार सुखाचा होऊ दे. आणि मग देवीसमोर असलेलं एक चाफ्याचं फूल अधिपती अक्षराच्या केसात माळतो, त्यामुळे अक्षराला खूप आनंद होतो. आणि त्यानंतर गाभाऱ्यात असलेली एक महिला अक्षराला सांगते की ताईसाहेब तुम्ही नवऱ्याच्या सुद्धा पाया पडा. त्यामुळे अक्षरा अधिपतीच्या पाया पडायला जाते, मात्र अधिपती तिला काही पाया पडू देत नाही. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई हे असं आम्हाला नाही चालणार, जर तुम्ही आमच्या पाया पडलात तर मग मी सुद्धा तुमच्या पाया पडणार. आणि याच गोष्टीवरून ते दोघेजण तिथे वाद घालत उभे असतात आणि याच सगळ्या गडबडीत त्यांची टक्कर होते. त्यामुळे अधिपती डोकं चोळत हसतच अक्षराकडे बघत असतो. तर अक्षरा ती संधी साधून पटकन अधिपतीच्या पाया पडते आणि पळतच गाभाऱ्यातून बाहेर येते. तर अधिपतीसुद्धा तिच्या मागे पळत बाहेर येतो. ते दोघेजण मंदिरातच एकमेकांच्या पाठी पळत असतात आणि तितक्यात एक बाई त्या दोघांच्या मध्ये येते. अक्षरा घाबरून बाजूला होते, तर अधिपती ती संधी साधून पटकन तिच्याही पाया पडतो. त्यामुळे अक्षरा हसू लागते. त्यानंतर तिला मंदिरातील घंटा वाजवायची असते, मात्र तिचा हात पोहोचत नसल्यामुळे अधिपती तिला उचलून घेतो. दुसरीकडे भुवी अधिपतीची वाट बघत असते. आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती काही ऐकायला तयार नसते. शेवटी ती ओंकारला कॉल करते, मात्र ओंकारलाही अधिपतीबद्दल काही माहिती नसतं, त्यामुळे ती खूप चिडते. आजी तिला सांगते की एकदा तू सुनबाईला कॉल करून बघ, मात्र भुवी म्हणते की सुनबाईंसोबत आता फोनवर नाही तर समोरासमोरच बोलणार. त्यानंतर अधिपती आणि अक्षरा प्रदक्षिणा घालत असतात. प्रदक्षिणा घालत असताना ते दोघेजण त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतात. अक्षरा म्हणत असते की अधिपती जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेम नव्हतं हे खरं आहे, मात्र मी तेव्हाच ठरवलं होतं की आयुष्यभर तुमची साथ द्यायची. मी तुम्हाला जी वचनं दिली होती ती मनापासून दिली होती आणि तीच माझी कमिटमेंट होती. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, ते आलं होतं माझ्या लक्षात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती आणि अक्षरा देवीच्या मंदिरातच त्यांची सप्तपदी पूर्ण करत नवीन आयुष्याला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.